Welcome student. Today we will learn about the topic basic analytical chemistry. हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. यामधले आपण फिल्ट्रेशन फिल्ट्रेशन अंडर सक्शन फिल्ट्रेशन अंडर सक्शन हा भाग पाहिलेला आहे. त्यानंतर आपण क्रिस्टलायझेशन क्रिस्टलायझेशन फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन आणि डिस्टिलेशन हा भाग पाहिलेला आहे. डिस्टिलेशन हा भाग पाहिलेला आहे. हे जे क्रिस्टलायझेशन फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन किंवा फिल्ट्रेशन डिस्टिलेशन या ज्या मेथड आहेत, ह्या मेथड हे प्युरिफिकेशन ऑफ सबस्टन्स यासाठी त्याचा यूज केला जातो. आज आपण पुढील भाग पाहणार आहोत, तो म्हणजे क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक Chromatographic is a technique used to separate a component of a mixture and also purify compounds. The name of the technique comes from the Greek word chroma means color. यामध्ये क्रोमॅटोग्राफी टेक्निकमध्ये हे सुद्धा एक प्युरिफिकेशन ऑफ सबस्टन्स हा आयडेंटिफाय करण्याची एक मेथड आहे क्रोमॅटोग्राफी टेक्निक. आणि कॉम्पोनंट सेपरेट मिक्सरमधून ते कॉम्पोनंट सेपरेट करण्याची मेथड ही क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आहे. आणि शिवाय यामध्ये जो कंपाऊंड आहे तो प्युरिफाय केला जातो. याचं नेम जे आहे, द नेम ऑफ द टेक्निक कम फ्रॉम ग्रीक वर्डमधून क्रोमा म्हणजे कलर आणि याच्यावरून क्रोमॅटोग्राफी हे नेम आलेलं आहे या टेक्निकला. ठीक आहे. आता क्रोमॅटोग्राफिक टेक्निक या टेक्निकमध्ये ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीच्या वेगवेगळ्या टाईप्स आहेत. त्यामध्ये ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी हे जे टाईप आहे, दिस टाईप ऑफ क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल ॲडसॉर्प्शन. Different solutes are adsorbed to different extent on the stationary phase. Adsorption chromatography is of the following two type. हे जे adsorption chromatography आहे, या क्रोमॅटोग्राफी बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल ॲडसॉर्प्शन, त्या सबस्टन्सच्या डिफरन्शियल ॲडसॉर्प्शनवरून हे वेगवेगळ्या टाईप्स आहेत. यामध्ये सोल्युट्स आर ॲडसॉर्ब्ड different solutes are adsorbed to different extent on the stationary phase. स्टेशनरी फेजमध्ये हे जे वेगवेगळे सोल्यूट असतात ते वेगवेगळ्या एक्सटेंटमध्ये हे ॲडसॉर्ब केले जातं. या ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीचे दोन टाईप्स आहेत. यामध्ये कॉलम क्रोमॅटोग्राफी पहिला जो टाईप आहे हा कॉलम क्रोमॅटोग्राफी. आता कॉलम क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय? कॉलम क्रोमॅटोग्राफी, this type involves the separation of component over a column of stationary phase. The stationary phase material can be alumina, silica gel. A slurry of the stationary phase material is filled in a long glass tube provided with a stopcock at the bottom and a glass wool plug at the lower end. The mixture to be separated is dissolved in a small amount of appropriate solvent and is then loaded on top of the adsorbent column. A suitable mobile phase, which could be a single solvent or a mixture of a solvent, is then poured over the adsorbent column. The mixture along with the mobile phase slowly moves down the column. The solute get adsorbed on the stationary phase and depending on the degree to which they are adsorbed, the solutes get separated from each other. The most strongly adsorbed component is retained on the column and other move down the column to various distance, forming bands as shown in figure. यामध्ये
स्टेशनरी फेज आणि यामध्ये स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज. स्टेशनरी म्हणजे फिक्स फेज असते, फिक्स फेज असते. जो कॉम्पोनंट असतो तो कॉम्पोनंट हा फिक्स असतो. आणि मोबाईल फेज म्हणजे मुव्हेबल, तो मूव्ह होतो, एकाच ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाकडे मूव्ह होत असतो. यामध्ये स्टेशनरी फेजमध्ये आपण काय करतो, एक कॉलम घेत असतो. कॉलम म्हणजे आपण प्रॅक्टिकल करत असताना आपण जे टायट्रेशनसाठी ब्युरेट वापरतो, 25 ml 50 ml ची ब्युरेट असते. ती 25 ml ची ब्युरेट जी आहे त्या ब्युरेटमध्ये आपण हा ॲल्युमिना किंवा सिलिका जेल हे स्टेशनरी फेज म्हणून यूज करत असतो. हा जेल आहे आणि जेल हा ॲल्युमिना किंवा सिलिका हे जेल आपण त्याची सल्लरी तयार करून हे त्या ग्लास ट्यूबमध्ये किंवा आपण जे टायट्रेशनसाठी ब्युरेट वापरतो त्या ब्युरेटमध्ये फीड केलं जातं आणि त्याला स्टेशनरी फेज म्हणतो. आणि त्यामध्ये जे कॉम्पोनंट आहे त्या मिक्सरचं कॉम्पोनंट जे आहे ते कॉम्पोनंट आपण टॉपमधून म्हणजे वरच्या टोकाकडून ते आपण इन्सर्ट करत असतो. इन्सर्ट केल्यानंतर ते वेगवेगळे कॉम्पोनंट वेगवेगळ्या फेजला ते ॲडसॉर्ब केले जातात आणि ॲडसॉर्ब केल्यानंतर त्या दोन किंवा दोनापेक्षा जास्त मिक्सचर असणारे कॉम्पोनंट हे सेपरेट होतात त्या कॉलममध्ये. आणि कॉलममध्ये सेपरेट झाल्यानंतर यातला लोअर पार्ट जो आहे त्यातला कॉलममधला तो आपण सेपरेट करतो, तो कॉम्पोनंट सेपरेट करतो किंवा तो त्यामधून रिमूव्ह करतो आणि कलेक्ट करतो एखाद्या रिसिव्हरमध्ये किंवा बेकरमध्ये. आणि राहिलेला जो वरच्या भागामध्ये म्हणजे कॉलममध्ये टॉपला जो कॉम्पोनंट असतो तो ॲटोमॅटिक बॉटमला येतो आणि बॉटमला आला की तो आपण त्या रिसिव्हरमध्ये किंवा बेकरमध्ये कलेक्ट करतो. अशा प्रकारे हा कॉलम क्रोमॅटोग्राफी मधून आपण मिक्सचर ऑफ कॉम्पोनंट हे सेपरेट करतो आणि प्युरिफाईड करतो. यामध्ये दिलेलं आहे पा एक्सप्लेनेशनमध्ये, स्टेशनरी फेज मटेरियल कॅन बी ॲल्युमिना सिलिका जेल. ॲल्युमिना किंवा सिलिका जेल ह्याचं स्टेशनरी फेजसाठी आपण यूज करतो. आणि सल्लरी ऑफ दी स्टेशनरी फेज मटेरियल इज फिल्ड इन अ लॉंग ग्लास ट्यूब प्रोव्हाइडेड विथ अ stopcock at the bottom and the glass wool plug at the lower end. म्हणजे थोडक्यात आपण प्रॅक्टिकल करत असताना ब्युरेटमध्ये हे जी सल्लरी तयार करून ती फीड करत असतो. आणि फीड केल्यानंतर जे मिक्सचर आहे द मिक्सचर टू बी सेपरेटेड इज डिसॉल्व्ड इन अ स्मॉल अमाऊंट ऑफ अप्रोप्रिएट सॉल्वंट. एक जे मिक्सचर आहे ते मिक्सचर अप्रोप्रिएट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलं जातं आणि डिझॉल्व करून हे जे सोल्युशन तयार झालेलं आहे इज देन लोडेड टू टॉप ऑफ दी ॲडसॉर्बंट कॉलम. त्या कॉलममध्ये आपण लोड करतो. लोड केल्यानंतर काय होते पहा, हे सुटेबल मोबाईल फेज विच वुड बी अ सिंगल सॉल्वंट ऑर अ मिक्सचर ऑफ सॉल्वंट इज देन poured over the adsorbent column. The mixture along with the mobile phase slowly moves down the column. The solute get adsorbed on the stationary phase. And depending on the degree to which they are adsorbed, the solutes get separated from each other. अशा प्रकारे वेगवेगळ्या फेजमध्ये हे दोन्ही मिक्सचर हे ॲडसॉर्ब झाल्यानंतर ते एकमेकापासून सेपरेट होतात आणि सेपरेट होऊन ते त्यामधून रिमूव्ह करून घेतले जातात. द मोस्ट स्ट्रॉंगली ॲडसॉर्ब्ड कॉम्पोनंट इज रिटेन्ड ऑन द कॉलम अँड अदर मूव्ह डाऊन द कॉलम टू व्हेरीज डिस्टन्स फॉर्मिंग बँड्स. त्याच्या अशा प्रकारचे बँड्स तयार होतात आणि ते बँड्स तयार झाल्यानंतर हे जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत ते कॉम्पोनंट हे सेपरेट होतात. द कॉम्पोनंट विच इज लेस स्ट्रॉंगली ॲडसॉर्ब्ड इज dissolved first and leaves the column first, and while the strongly adsorbed component is eluted later. The solutions of these components are collected separately. On evaporating the solvent, the solute can be recovered. यामध्ये कॉलम आपण जर पाहिले, यामध्ये कॉलम क्रोमॅटोग्राफी डिफरंट फेज ऑफ अ सेपरेशन. यामध्ये सॉल्वंट आहे, मिक्सचर त्यामध्ये आपण लोडेड केलेलं आहे, मिक्सचर ऑफ कॉम्पोनंट
ABC हे मिक्सर कॉम्पोनंट. ॲडसॉर्बंट स्टेशनरी फेज आहे, ग्लास वूल आहे, पहिल्या डायग्राममध्ये आपण पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या डायग्राममध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये ए सेपरेट झालेला आहे. त्यानंतर ए बी आणि सी डायग्राम जर आपण पाहिली तर त्या डायग्राममध्ये पहिल्या डायग्राममध्ये आपण हे सॉल्व्हंट आहे सॉल्व्हंट, आणि यामध्ये 3 कॉम्पोनंट ए प्लस बी प्लस सी हे कॉम्पोनंट लोड केलेलं आहे. हे स्टेशनरी फेज ॲल्युमिना किंवा सिलिका जेल आहे आणि वूल प्लग हे बॉटमला फीड केलेलं आहे. त्यानंतर काय होतं दुसऱ्या डायग्राममध्ये यातला ए कॉम्पोनंट जो आहे तो सेपरेट होतो आणि त्या मिक्सरमध्ये ए आणि बी आणि सी कॉम्पोनंट शिल्लक राहतो. त्यानंतर आपण काही वेळ वेट केल्यानंतर यामध्ये तिसऱ्या डायग्राममध्ये यामध्ये हा सॉल्व्हंट आहे, ए सेपरेट इथं झालेला आहे, त्यानंतर बी सेपरेट होतो आणि नंतर सी सुद्धा सेपरेट होतो. सी सेपरेट होतो, या अशा प्रकारे सी सेपरेट होतो आणि यामध्ये जे कॉम्पोनंट आहेत मिक्सचर ऑफ कॉम्पोनंट दे आर सेपरेटेड बाय युजिंग कॉलम क्रोमॅटोग्राफी. आता आपल्याला परीक्षेमध्ये काय करायचे किंवा आपण नोट्समध्ये काढताना फक्त ही 3 नंबरची डायग्राम काढायची. ह्या 2 डायग्राम नाही काढल्या तर चालतील, फक्त 3 नंबरची डायग्राम आपण काढायची आणि त्या ठिकाणी ए बी सी हे कॉम्पोनंट सेपरेट झालेले दाखवायचे. ठीक आहे. दिस इज नथिंग बट दी कॉलम क्रोमॅटोग्राफी. आता यानंतर आपण थिन लेअर क्रोमॅटोग्राफी ही प्रोसेस पाहणार आहोत. A thin layer chromatography, thin layer 0.2 mm thick of adsorbent silica gel or alumina spread over a glass plate acts as the stationary phase. The plate is called as thin layer chromatography plate, TLC plate or chrome plate. The mixture of solute is applied on the chrome plate as a small spot about 2 cm from one end of the plate as shown in figure. The plate is then placed in a closed jar containing the mobile phase such that the spot is well above the mobile phase. As the mobile phase rises up, the component of the mixture move along with it. They move up to different distance depending upon their degree of adsorption and thus get separated. If the components are colored, they appear as a separated colored spot on the plate. If the components are not colored but have property of fluorescent, they can be visualized under UV light or the plate can be kept in a chamber containing a few iodine crystals. The iodine vapors are absorbed by a component and the spot appear brown. Amino acids are visualized by spraying the plate with a solution of 9-hydrine. This is known as a sparing agent. या प्रोसेसमध्ये काय हे क्रोमॅटोग्राफी प्लेट असते आणि तो प्लेट जो जार आहे त्या जारमध्ये ठेवली जाते. त्या ग्लास जारमध्ये सुटेबल सॉल्व्हंट हा सॉल्व्हंट जो असतो तो जनरली अल्कोहोल किंवा कार्बन टेट्राक्लोराइड किंवा क्लोरोफॉर्म किंवा ॲसिटोन अशा प्रकारचा सॉल्व्हंट त्या जारमध्ये फीड केलेला असतो आणि फीड केल्यानंतर जी क्रोमॅटोग्राफी प्लेट आहे ती प्लेट घेतली जाते आणि त्या प्लेटवरती वेगवेगळ्या कॉम्पोनंटचे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या कॉम्पोनंटचे स्पॉट दिले जातात. ते स्पॉट जे आहे ते 0.2 mm थिक असतात आणि ती प्लेट जी आहे त्या जारमध्ये इन्सर्ट केली जाते आणि त्या जारमध्ये इन्सर्ट केल्यानंतर एक काही वेळाने
ते जे स्पॉट आहे ते स्पॉट वेगवेगळ्या कलरने सेपरेट झालेले आपणाला दिसतात आणि त्याच्यावर आपण the solutions of these component are collected separately and amino acids are visualized by spraying the plate with a solution of 9-hydrogen. This is known as a spraying agent. अशा प्रकारे हे जे वेगवेगळ्या कॉम्पोनंटचे स्पॉट आहेत ते कॉम्पोनंटचे स्पॉट हे सेपरेट होतात. यामध्ये आपण डायग्राममध्ये जर पाहिलं, आपण ही डायग्राम जर पाहिली तर या डायग्राममध्ये हा स्पॉट आहे, सिंपल ड्रॉप स्पॉट आहे आणि स्पॉट जो आहे तो सॅम्पल स्पॉट आहे. हा सॉल्वंट ठेवलेला आहे, ही बेस लाईन आहे आणि बेस लाईन हा जार आहे. ह्या जारमध्ये ॲडसॉर्बंट कोटेड ऑन ग्लास प्लेट, ही प्लेट आहे. ज्यावेळी आपण हे जारमध्ये पहिल्यांदा ठेवतो, ही पहिली स्टेज आहे, ही दुसरी स्टेज आहे आणि ही तिसरी स्टेज आहे. आपण नोट्समध्ये किंवा परीक्षेला जर विचारलं तर ही तिसरी डायग्राम काढायची आहे. यामध्ये हे स्पॉट दिलेले आहे ते स्पॉट किंवा ते कॉम्पोनंटचे स्पॉट हे सेपरेट होतात. पहा 1, 2 आणि 3 हे कॉम्पोनंट हे सेपरेट होतात आणि हे डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स हे आपण मेजर करायचे. M2 हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स आपण मेजर करायचे आणि मेजर करून त्याच्यावरून डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दी व्हेरियस डाईज हे आपण काउंट करायचं आहे आणि टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दी सॉल्वंट हे त्या स्ट्रीपवरती हे सॉल्वंट किती आहे हे मेजर करायचं आहे. अशा प्रकारे आपण जो कॉम्पोनंट आहे, कॉम्पोनंटचं मिक्सचर आहे, ते कॉम्पोनंटचं मिक्सचर हे सेपरेट करू शकतो बाय युजिंग क्रोमॅटोग्राफी और लेयर क्रोमॅटोग्राफी, कॉलम क्रोमॅटोग्राफी, थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे. आता याच्यावरून आपण काय करायचे पहा, रिटेन्शन फॅक्टर काढायचा आहे. रिटेन्शन फॅक्टर काढताना काय करायचे पहा, रिटेन्शन फॅक्टर काढताना यामध्ये पहा, रिटेन्शन फॅक्टर मायग्रेशन ऑफ द सोल्यूट रिलेटिव्ह टू द सॉल्वंट front gives an idea about the relative retention of the solute on the stationary phase. This is termed as the RF of the solute. हे RF व्हॅल्यू हे कॅल्क्युलेट करण्यासाठी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सोल्यूट फ्रॉम द बेसलाईन पासून त्या सोल्यूटने किती ट्रॅव्हल केलेली आहे, ट्रॅव्हल्ड बाय द सोल्यूट फ्रॉम द बेसलाईन डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सॉल्वंट फ्रॉम द बेसलाईन. त्या सॉल्वंट जेवढे या ठिकाणी थोडक्यात काय हे रिटेन्शन फॅक्टर या डायग्राममध्ये ही वाय व्हॅल्यू जी आहे, वाय व्हॅल्यू ही सॉल्वंट फ्रंट आहे आणि ही एक्स व्हॅल्यू जी आहे ते एक्स व्हॅल्यू हे सोल्यूट तेवढा ट्रॅव्हल झालेला आहे, म्हणजे एक्स डिवायडेड बाय वाय ही जी व्हॅल्यू येईल त्याला आपण RF व्हॅल्यू म्हणतो. रिटेन्शन फॅक्टर म्हणजे RF व्हॅल्यू म्हणतो. अशा प्रकारे प्रत्येक स्पॉटची आपण RF व्हॅल्यू काढायची असते. ओके, धन्यवाद. या ठिकाणी हा आपला टॉपिक संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत. धन्यवाद.